तुझ्या गोंधळाचे दाटे हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे दाटे हो पुंडलिक देवटा शोभे वाळवंटी हो ते राम नाम होईल श्रवण 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 पडेल भोजन उचिता पडेल भोजन उचिता पडेल भोजन उचिता हो पहिला दिवस आहे जोरात टाळी वाजवा रामनवमी हा जोरात टाळी मागे पुरुष वर्ग जोरात टाळी टाळ वाजवा टाळ जोरात टाळ मृदंग जोरात टाळी हा मृदंग जोरात टाळी हा मृदंग
दीनपणे रंक ते भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे विठ्ठल सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः योगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय दातुर्मुनीन्द्रै मागततिस्तं तमानन्दस्कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुकाराम 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 समर्थ जेने केला हा पुरुषार्थ संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी चिन्मयी स्वरूपी असणारे स्थितप्रज्ञ साधू एखाद्या विशाल वटवृक्षाला गोंडस फळ लागावं तसं आपल्या वारकरी संप्रदायाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे तुमचा आमचा माथा जागेवर राहावा यासाठी ज्यांनी गाथा लिहिला असे देहुनिवासी छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज राम नामाचं महत्व आपल्याला पटवून देतात विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला आपला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा सरकारी नोकरदारांचा म्हणून ओळखला जाणारा आपला मान तालुका आणि या मान तालुक्यातील असणारं आपलं शंभूखेड हे गाव आणि या गावात चालू असलेला 36व्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताह
आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा आज माझ्याकडे आली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. मागच्या वर्षी जागराला बोलवलं, या वर्षी डायरेक्ट पहिल्या दिवसाला. पहिला दिवस महाराज कसा असतो माहितीये का? नव्या नवरीसारखा असतो. म्हणजे नव्या नवरीला आहे ना सगळी लोक नवी असतात. सासूबाई कशा आहेत ते माहित नसतं, आपले पतिदेव कसे आहेत ते माहित नसतं, सासऱ्यांचा जाच माहित नसतो, आजूबाजूच्या जावा कशा आहेत हे माहिती नसतं. तो पहिला दिवस आहे. महाराज पहिला दिवस कसा आहे माहितीये का? पहिला दिवस म्हणजे माणूस महाराष्ट्रातला आहे आणि त्याची पत्नी कर्नाटकातली आहे, असा काहीतरी पहिला दिवस असतो. काय झालं, एक कोल्हापुरातला आपला मराठी माणूस होता आणि तो कोल्हापुरातला माणूस बरेच दिवस झालं लग्न होत नव्हतं, म्हणून त्याला एक पाहुण्यांनी जाग आणली कर्नाटकातली, बेळगावातली. आणि बेळगावातल्या एका स्त्री सोबत त्याचं लग्न झालं. पहिला दिवस सांगतोय मी तुम्हाला. आणि महाराज लग्न झाल्याच्या नंतर महाराज लग्नाची पूजा वगैरे झाली आणि पूजा झाल्यानंतर ती नवी नवरी गावाला गेली. बघा आपल्याकडे जाती, नवीन लग्न झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर ती गावाला गेली. आणि जुन्या काळचा काळ आहे बरं का, हा बैलगाडीच्यातला काळातला, बैलगाडी स्कॉर्पिओ ब्रिझा फॉर्च्युनर वगैरे ह्यातला नाही, बैलगाडीच्या काळातला हा काळ आहे. आणि ते नवरदेव पूजा झाल्यानंतर एक 2-4 दिवस झाल्यानंतर नवरदेव बैलगाडीनं कोल्हापुरातनं बेळगावला आणायला गेले त्या नव्या नवरीला. आणि आणायला गेल्याच्या नंतर ते सगळं नवी नवरी लाजायची वगैरे. आणि त्या काळी मोबाईल नव्हता हो. आता 6 महिन्यात त्याचा स्वभाव कसा आहे ते सहज कळतं महाराज, पण तो काळ तसा नव्हता. मग ते आणायला गेल्याच्या नंतर ते जेवण वगैरे सगळं झालं आणि बैलगाडी दोघच, बैलगाडी ते आपलं हाकतायत, नवरी आपलं मागं बसली आणि असणारी ते नाही का काय म्हणतात बुत्ती बुत्ती वगैरे सगळं दिली होती. आणि दोघं महाराज चल र राजा चल र सरजा गडी गाणी म्हणत 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 चालला होता नाही का. बायकोच्यावर इम्प्रेशन पडत होता आणि मंडळी आपलं बायको मागं बसली. आणि साधारणतः एक 5-6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर महाराज त्यानं प्रश्न विचारला आपल्या बायकोला, अगं हे गाव कोणतं? आता ती कर्नाटकातली, हो महाराष्ट्रातला. हे गाव कोणतं म्हटल्यानंतर तो म्हणला यनंती. काय म्हटला? यनंती. गाव कोणतं हे म्हटल्यानंतर तिला काय मराठी भाषा कळलं नाही. तिला म्हणायचं होतं यनंती म्हणजे तुम्ही काय म्हणताय, मला काय कळे ना. तो म्हणला, त्याला वाटलं या गावाचं नाव यनंती असेल म्हणून त्यानं गाडी पुढं चालली. इको दादा थोडा कमी करा. गाडी परत एक 5-10 किलोमीटर वरती पुढे गेली आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यानं पुन्हा विचारला, हो या गावाचं नाव काय? ती लाजली आणि लाजल्यानंतर परत म्हणली यनंती. त्याला वाटलं ती मागची होती ती खुर्द होती, ही बुद्रुक असेल, वरची खालची नाही का आपल्याकडे असतं बघा. तिला वाटलं ती बुद्रुक होती, ही खुर्द असेल, जाऊ द्या म्हटला. पहिला दिवस सांगतोय. आणि महाराज पुढे गेली, गाडी अजून 10 किलोमीटर पुढे गेली आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यानं परत विचारलं, अगं या गावाचं नाव काय? ती म्हणली यनंती. आणि यनंती म्हणल्यानंतर त्याला 6 बाया मागे घेतल्या आणि फंदिश एक बायकोच्या कानाखाली ठेवून दिली. म्हणला ती वरची खालची बुद्रुक खुर्द झाला, आता ही कुठली यनंती? महाराज जसं त्या कर्नाटकातल्या असण्याला पत्नीला कळे ना ह्यो काय म्हणतोय, तसा महाराज पहिला दिवस कानडीने केला नियोजनातला पहिला विषय एक असेल की ज्या ज्या वेळी आम्ही विठ्ठलाचं भजन करू त्या त्यावेळी श्रोत्यांनी सुद्धा हाताने टाळी वाजवायची आणि या भजनात सामील व्हायचं. महाराज कीर्तन ही अशी परंपरा आहे की कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं शरीर अंग हे हरिरूप झालं पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेला हरिनामाचा काला भंजन म्हणजे महाराज कीर्तन आहे. आणि कीर्तन एकट्यानं होत नाही बरं का. तुम्ही म्हणाल महाराजांना बोलवलंय, पखवाजे आलेत, सुंदर असे गायनाचार्य आहेत, आळंदीवरून लोक आलेत, सानप महाराज या ठिकाणी सुंदर असं महाराज नाचतायत म्हणजे त्यांचं चालेल, आमचा आपलं भागलं तसं चालणार नाही बरं का. कीर्तनात तुम्ही सुद्धा सामील झाला पाहिजे. सर्वांनी एकत्रित मिळून भजन करायचं, ते म्हणजे कीर्तन आहे. चंदनाचे डोळे
आपलं शरीर हे हरिरूप झालं पाहिजे. हे हरिरूप केव्हा होईल? जेव्हा तुम्ही कीर्तनामध्ये सामील व्हाल तेव्हा. मग आता एकच काम करायचं, ज्या ज्या वेळी विठ्ठलाचं भजन होईल त्या त्यावेळी मुखानं टाळी आणि हातानं भजन करायचं. जागेवर ना तुम्ही हातानं टाळी आणि मुखानं गोड भजन करायचं. असो महाराज, सप्ताहाचं नियोजन कसं असावं, सप्ताह कसा असावा ना, हे खरं तर शंभूखेड ग्रामस्थांकडून शिकलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हरिदादा, तुम्ही तारीख मला वाटते सगळ्यात पहिली मलाच दिली असावी. तुम्ही सरासरी तारीख देऊन 10 महिने झाले असतील. सप्ताहाचं आपल्या पुढच्या वर्षीचं नियोजन कसं पाहिजे, त्या नियोजनात पखवाजे कोण पाहिजेत, गायनाचार्य कोण पाहिजेत, तिथं विना घेण्यासाठी कोण असावं, यासाठी महाराज आपल्या असणाऱ्या गावातले कार्यकर्ते झटतात ना. एक सांगू का, तुमच्या गावचं वेगळेपण सांगू का? बाकीच्या गावामध्ये भगवान महादेवांचं मंदिर असतं, बाकीच्या गावामध्ये भगवान महादेवांचं मंदिर असतं. तुमच्या गावाच्या नावातच भगवान महादेव आहे, हे सगळ्यात मोठं महाराज काय. शंभू महादेवाची कृपा असणारं गाव म्हणजे आपलं शंभूखेड आहे. आणि तुमचे सर्व संयोजक नियोजक कार्यकर्ते खूप मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं महाराज गेले कित्येक महिने झालं सुंदर असं नियोजन करतात. आणि या सुंदर नियोजनातून आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, सर्व मृदंगाचार्य, व्यासपीठ चालक श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज मदने असतील, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट ऋषिकेश दादा असतील, तसेच आमचे विष्णू दादा असतील, खूप गोड अशी सुंदर अशी साथ या ठिकाणी करतात. तसेच आजच्या कीर्तनासाठी गायनाची अशी गोड साथ करतात ते हरिभक्तीपरायण माझ्या समवेत आलेले युवा कीर्तनकार, आमच्या सातारा जिल्ह्याचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण राहुल महाराज बाबर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तसेच आपल्या या ठिकाणी गायनाची साथ करणारे श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज मदने आणि बीड घाटनांदूर परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी, एकदा सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शेजारच्या गावामध्ये पारायण सोहळा चालू होता आणि आता काय करायचं आज बसून म्हणून, याला वारकरी लागतो बरं का महाराज, याला वारकरी माणूस लागतो. तिथं सुद्धा बसायचंच होतं, मग काय निवांत बसले असते की. पण महाराज हवलदारवाडीत न बसता त्यांना वाटलं शेजारच्या गावामध्ये पारायण सोहळा चालू आहे म्हणून ते सर्व मंडळी या ठिकाणी आले. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आला. तसेच असणारे सुप्रसिद्ध विनेकरी श्री किरणदादा सानप प्रथमता यांच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आला. तसेच असणारे दोन्ही माझे चोपदार दादा त्यांच्या दर्शनाचा योग आला. आणि तसेच आपल्या आळंदीचे श्री हरिभक्तीपरायण महाराज आणि त्यांच्या संस्थेतील असणारे सर्व या महिला भगिनी, असणाऱ्या सर्व माझ्या मुक्ताई समान असणाऱ्या बहिणी आणि सर्व दादा, एकदा यांनी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या या ठिकाणी. सर्व असणारे टाळकर मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजक, सर्व महिला भगिनी, तुम्हा सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी दर्शन घेतो. महाराज माझ्या समोर जे सुंदर असं शूटिंग करतात ते आपल्या या सातारा, सोलापूर, पुणे या भागातील अनेक कीर्तनकारांना ज्यांनी कमी काळापर्यंत संबंध महाराष्ट्रभर पोहोचवलं ते असणारे ओम साई क्रिएशनचे सर्वेसर्वा, त्यांचा उद्या वाढदिवस आहे. महाराज एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आणि या व्यासपीठावरून आमचे ओम साईचे सर्वेसर्वा श्री मोहिते दादा यांना सुद्धा आम्ही पुनश्च एकदा ॲडव्हान्स मध्ये जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आम्हाला सुद्धा गाजवा एवढी विनंती त्यांना या ठिकाणी करतो. त्यांचं दर्शन घेतो. तुम्ही असणारे सर्व महिला भगिनी सर्वांचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल महाराज अभंग श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट आपल्याला पटवून देतात. ऐका श्रोते हो, तुम्ही संतांच्या संगतीत जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपण भजन नामस्मरण महाराज त्या ठिकाणी कळणार नाही. आधी आपल्याला संत काय आहेत, संतांचा महिमा काय आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे, मग महाराज तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील. बघा आता महाराज पहिला दिवस आहे, एकदा का काल्याचं कीर्तन झालं, महाप्रसाद झालं की परत आपण भजन करणार. लोक हुशार झाली बरं का महाराज. परत सुद्धा महाराज लोक भजन करणार. आणि अखंडित परंपरा महाराज ही संतांची परंपरा आहे. संत आपल्या आजूबाजूलाच असतात. तुमच्या शेजारी बसलेला प्रत्येक व्यक्ती देव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या शेजारी बसलेला तो देव आहे. फक्त देवाच्या अंतःकरणातनं महाराज त्याला पाहिलं पाहिजे. बघा संतांची संगत कशी असते, मग संगतीतून नामस्मरण हे मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय झालं, माझ्यासारखाच एक तरुण युवक धोतर वगैरे घातलं होतं,
सदरा वगैरे परिधान केला होता, डोक्यावरती टोपी घातली होती आणि टोपी घालून शेजारच्या गावातनं दुसऱ्या गावामध्ये गेला आणि चौकात गेल्यानंतर दोन म्हातारी मंडळी चौकात बसली होती. त्यांनी विचारलं, अहो तुमच्या गावात कुंभाराचं घर आहे का? काय विचारलं त्यानं? तुमच्या गावात कुंभाराचं घर आहे का? मग ती म्हातारी माणसं म्हणली, आमच्या गावात सगळी लोक गुण्या गोविंदानं प्रेमानं राहतात, आमचं गाव खूप सुंदर आहे, आमच्या गावातली लोक खूप सुंदर आहे, आमच्या गावातला सप्ताह खूप सुंदर होतो. काय विचारलं होतं? गावात कुंभाराचं घर आहे का? येस नो सांगायचं आणि विषय मिटवून द्यायचा. रिटायर झाले होते हो, शब्दाला शब्द जोडायचे म्हणून बोलत होते. म्हणले आमच्या गावात कुंभाराचं घर आहे, बरं त्याचा पत्ता मला सांगता का? संगत सांगतोय बरं का श्रोते, ऐका. मग त्यांनी पत्ता सांगितला. साधारणतः असा एक अर्धा किलोमीटर वरती गेल्यानंतर एक कौलारू घर लागेल आणि त्या कौलारू घराच्या बाहेर गाडगी मडके पडलेली तुम्हाला दिसतील. मग लक्षात येईल हे घर कुणाचं आहे? कुंभाराचं घर आहे. तो असणारा व्यक्ती, तो असणारा साधू माणूस त्या कुंभाराच्या घराच्या दिशेने गेला आणि त्या कौलारू घराच्या बाहेर उभा राहिला आणि त्याने हाक मारली, ओ दादा, कुंभार दादा, घरात आहात का? कुंभार दादा पळतच बाहेर आला. साधारणतः फेब्रुवारी महिना सुरू झाला होता. कुंभाराला वाटलं गिराईक आलं. बाहेर आल्यानंतर कुंभार दादा म्हटलं, काय पाहिजे? काय नाही म्हटलं, मला एक माठ खरेदी करायचा आहे, मला एक डेरा खरेदी करायचा आहे. गरिबांचा फ्रीज, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? डेराच म्हणतात ना. मला एक डेरा खरेदी करायचा आहे, मला एक देता का? अहो देता का म्हणून काय विचारतोय? त्यासाठीच तर बनवलंय ना. म्हणला द्या एक तुमच्या हाताने सुंदर असा डेरा काढून द्या. तो म्हणला, हे बघा, या उन्हाळ्यातलं पहिलं गिराईक आहे, मी माझ्या हाताने डेरा देणार नाही, तुम्ही घराच्या मागच्या बाजूला चला, बरेच सुंदर डेरे तयार करून ठेवलेत, तुम्हाला जो आवडतोय ना त्यातला डेरा तुम्ही सिलेक्ट करा. तो असणारा व्यक्ती त्या व्यक्तीला घेऊन घराच्या मागच्या बाजूला गेला. बरेच डेरे तयार करून ठेवले होते, त्यातला एक डेरा त्यांनी निवडून चॉईस करून बाजूला काढला आणि डेरा बाजूला काढल्यानंतर तो डेरा घेऊन त्या कुंभाराच्या जवळ गेला आणि त्या कुंभाराच्या हातामध्ये तो डेरा दिला. कुंभारानं डेरा हातात घेतला. डेरा पैसे घ्यायच्यात म्हटल्यानंतर डेरा चांगला आहे बघितलं पाहिजे ना. डेरा बघत असताना कुंभाराच्या लक्षात आलं डेरा खालच्या बाजूने चिरटला होता. कुंभार म्हणला, आम्ही एखाद्या बाजारात जर डेरे घेऊन गेलो तर चिरटल्याला काळं करून कसा विकता येईल याचा विचार करतो. ह्याला मी चॉईस दिली, ह्याला मी निवड दिली, त्यातनं बाबानं चिरटलेला बाहेर काढलाय. तो म्हणला, असं करू नका हो, एवढे सुंदर डेरे तयार करून ठेवलेत, एखादा चांगला घेऊन जाणार. तो काय म्हटला माहितीये का? सगळ्यात जास्त मला हाच आवडलाय, तुम्हाला जर द्यायचा असेल ना तर हाच द्या. तो असणारा कुंभार म्हणतोय, अहो ज्ञानोबरायांना खापर नाही दिलं, त्याचं खापर आम्ही अजून फोडतोय, असं करू नका हो, एवढे चांगले डेरे घेऊन जाणार. नाही म्हटला, हे बघा कुंभार दादा, तुम्हाला द्यायचा असेल ना तर हाच डेरा द्या, दुसरा डेरा मी नेणार नाही. नाही इलाजानं कुंभाराला तो डेरा त्या व्यक्तीला द्यावा लागला. तो डेरा त्यांनी घेतला, आपल्या पिशवीमध्ये घेतला आणि तो डेरा घेऊन तो व्यक्ती आपल्या घरी गेला. संगत सांगतोय मी तुम्हाला. आणि घरी गेल्यानंतर तो डेरा स्वच्छ धुतला आणि धुतल्याच्या नंतर त्या डेऱ्यामध्ये पाणी भरलं आणि तो डेरा घेऊन तो सतपुरुष एका मंदिरात गेला. ते मंदिर होतं भगवान शंकरांचं. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर मंदिरामध्ये पिंड होती. पिंडीच्या वरच्या बाजूला, त्या डेऱ्याच्या वरच्या बाजूला दोरी बांधली, दोरी घंटीच्या दिशेने अडकवली आणि महादेवाच्या पिंडीच्या वरच्या बाजूला तो डेरा बांधला. डेरा ज्या ठिकाणी चिरटला होता ना त्याच ठिकाणी छोटस छिद्र पाडलं आणि महाराज त्या डेऱ्याला, त्या निर्जीव डेऱ्याला भगवान शंकरांची सेवा करण्याचं अहोभाग्य लाभलं. कशामुळं? फक्त आणि फक्त चांगल्या व्यक्तीच्या संगतीमुळं. माझा दृष्टांत संपलेला आहे महाराज. तोच डेरा जर आपल्या हाताला लागला असता तर आपण काय केलं असतं? या बाजारात आणला तर दुसऱ्या बाजारात आपण बदलून घेतला असता. पण तो असणारा चिरटलेला डेरा एका चांगल्या माणसाच्या संगतीत गेला म्हणून त्याला भगवान महादेवांची सेवा करायची संधी मिळाली. श्रोते हो, किती वर्ष झाले, किती कीर्तनकार आपल्याला सांगून गेले, पण आपल्या काय माठात अजून फरक पडला? महाराज, आपल्यात फरक पडला पाहिजे. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं पाहिजे. जेव्हा आपण चांगल्याच्या संगतीत जाऊ ना तेव्हा आपण नामस्मरण करणार, तेव्हा आपण भजन करणार. अभंगाचं पहिलं चरण.
तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी श्वान याते. संतांच्या संगतीत जाण्याचा एकदा जरी योग आला ना तरी महाराज त्यांच्या संगतीत जाण्याचा विचार केला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. आणि दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोक विचारतात की तुम्ही सांगताय की संतांच्या संगतीत जा, संतांच्या संगतीत जा. आम्ही ठरवलं बरं का, शंभूकडे ग्रामस्थ आम्ही ठरवलं आजच्या कीर्तनापुरतं की आम्ही संतांच्या संगतीत जाणार. पण महाराज आम्हाला सांगा की आम्ही संतांच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला काय मिळेल का? आम्हाला काय मिळेल का तिथं संतांच्या संगतीत गेल्यानंतर? महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहिती होतं की 350 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा राहणार. आज अपेक्षेशिवाय या जगातला माणूस कोणच जगत नाही. प्रत्येक माणसाला अपेक्षा आहे. आजच्या महाराजांना सुद्धा भाषा लक्षात येते ना तुमच्या? प्रत्येक माणसाला महाराज कशाची ना कशाची अपेक्षा आहे. त्यांना माहिती होतं की बाबा आज संतांच्या संगतीत लोक आली मग काहीतरी मिळलं पाहिजे ना. श्रोते ऐका, तुम्ही ज्यावेळी संतांच्या संगतीत जाता, संतांच्या जवळ जाताना त्यावेळी देवापेक्षा वेगळं तुम्हाला काही ऐकायला मिळत नाही. ऐका, तिथं फक्त रामनामच ऐकायला मिळतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे संत कबीर. संत कबीर माहिती आहे तुम्हाला? आणि संत कबीर महाराज ज्यावेळी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करायला लागले, धर्माचं कार्य करायला लागले ना, त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितलं, कबीर महाराज तुम्ही हिंदू धर्माचं कार्य करताय, पण हिंदू धर्माचं कार्य करत असताना आमच्याकडे गुरु परंपरेला खूप महत्व आहे. तुमचे गुरु कोण आहेत का? ते म्हणले नाही, माझे गुरु कोण नाहीत. मग तुम्ही एक काम करा, आधी गुरु करून घ्या, दीक्षा घ्या आणि मग वारकरी संप्रदायाचं कार्य करा. मग कबीर महाराज काय करायचे, एखादा संत महंत व्यक्ती भेटला ना की त्याचं दर्शन घ्यायचे. आपल्या धर्मामध्ये गुरु परंपरेला खूप महत्व आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. महाराज आम्ही कीर्तनाच्या निमित्तानं कधी बाहेर गेलो ना तर असं एखाद्याने गळ्यात माळ वगैरे घातली की मला सवय की बाबा तुमचे गुरु कोण, आम्ही असं लोकांना विचारतो. मग लोक आम्हाला सांगतात तुमचे गुरु कोण म्हटल्यानंतर ते म्हणतात काल्याचे कीर्तनकार. काय म्हणतात ते? काल्याचे कीर्तनकार. मग आम्ही त्यांना विचारतो बाबा गुरूंना कधी परत भेटला का? अहो महाराज भेटायची खूप इच्छा आहे, पण गावानं परत महाराजांना काल्याची तारीखच दिली नाही. महाराजांना परत बोलवलं नाही म्हणून हे परत गुरुला भेटले नाही. ऐका महाराज, जर तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातली असेल ना तर वर्षातनं एकदा का होईना आपल्या गुरुला भेटलं पाहिजे ना, मग ते गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे ना. तसं कबीर महाराजांना सांगितलं तुम्ही गुरु करून घ्या. मग एखादा संत महंत व्यक्ती भेटला ना की कबीर महाराज त्यांचं दर्शन घ्यायचे आणि म्हणायचे हे बघा मला तुमचा शिष्य करून घ्या. पण दोघांची चर्चा झाल्यानंतर असं लक्षात यायचं कबीर महाराजांचा अभ्यास त्यांच्यापेक्षा जास्त आहे, मग त्यांचं काही जुळायचं नाही. बरेच कालावधी निघून गेला. एके दिवशी कबीर महाराजांना कोणीतरी सांगितलं, कबीरजी जर तुम्हाला गुरु करून घ्यायचे असतील ना तर तुम्ही काशीला जा. काशीमध्ये रामानंद स्वामी नावाचे एक तत्ववेत्ते त्यांच्या जवळ जा आणि त्यांना तुम्ही गुरु करून. तुमचं लक्ष आहे ना? कबीर महाराजांनी वेळ दवडला नाही, त्यांची पिशवी घेतली, त्यामध्ये कपडे वगैरे घेतले आणि कबीर महाराज काशीला गेले. काशीला गेल्यानंतर त्या रामानंद स्वामींच्या घराच्या बाहेर उभे राहिले. स्वामी आहेत का घरात म्हणून हाक मारली आणि स्वामींच्या जवळ गेले, दर्शन घेतले, उभे राहिले. उभे राहायला म्हटले स्वामीजी मला तुमचा शिष्य करून. स्वामी म्हटले जरा थांबा, तुमचं गाव काय, तुमचा बायोडाटा काय, तुमचं नाव काय जरा सांगा की, आणि मग बाकीच्या गोष्टी बोलू. मग त्यांचं नाव लक्षात घेत असताना स्वामींच्या लक्षात आलं की हे मुस्लिम समाजातले कबीर महाराज. ते स्वामी म्हणतात हे बघा तुम्ही मुस्लिम धर्मातले असल्यामुळं आम्ही काय तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही. तुम्ही आपलं आल्या पावली
माघारी जा. भक्त मंडळींना सांगितलं ह्या कबीरजींना जेवायला द्या आणि जेवण करत असताना त्यांना आपलं जेवण करून जाऊ द्या. कबीर महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर कबीर महाराज मनातल्या मनात म्हणतायत, जर गुरु भेटावे असं वाटत असेल ना, आता सरळ करून चालणार नाही, उंगली टेढ़ी करनी पडेगी. काय म्हणतायत ते? उंगली टेढ़ी करनी पडेगी. आता उलट काहीतरी करावं लागेल. मग काय करायचं? तर रामानंद स्वामींना एकांतात भेटायचं आणि एकांतात भेटून त्यांना विनंती करायची की बाबा मला तुमचा शिष्य करून घ्या. मग त्यांनी त्यांचा दिनक्रम लक्षात घेतला की रामानंद स्वामी एकांतात कधी असतात, तर रामानंद स्वामी एकांतात पहाटे 4 वाजता गंगेला स्नानाला जातात ना, तेव्हाच रामानंद स्वामी एकटे असतात. कबीर महाराजांनी ठरवलं की जर गुरु भेटावे असं वाटतंय ना, तर एकांतात त्यांना गाठायचं. माझ्याकडे लक्ष द्या. आणि कबीर महाराज रोज पहाटे 3 वाजता गंगेच्या घाटावरती जाऊन बसायचे आणि रामानंद स्वामी गंगेवरती स्नानासाठी यायचे. आज स्नानाला जायचे आणि स्नानाला गेल्यानंतर त्यांना वाटायचं की आता जावं, त्यांचे चरण धरावे, त्यांना विनंती करावी. पण त्यांना माहिती आहे असं काही रामानंद स्वामी ऐकणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. एक 8 दिवस निघून गेल्याच्या नंतर कबीर महाराजांना एक युक्ती सुचली. महाराज, कबीर महाराजांनी काय केलं माझ्याकडे लक्ष द्या, मी रामनाम सांगतोय तुम्हाला. आणि कबीर महाराजांनी काय केलं, आपला सदरा काढला, आपला शर्ट काढला आणि उघडे एका पायरीवरती, घाटाघाटाच्या पायरीवरती पालथे झोपले. पोट खाली आणि पाठ वरती पालथे झोपले. रामानंद स्वामी भजन करत करत, नामस्मरण करत करत स्नान करून गंगेतून नदीतून बाहेर आले. आणि ज्या पायरीवरती, ज्या घाटाच्या पायरीवरती कबीर महाराज पालथे झोपलेत, त्यांच्याच पाठीवरती रामानंद स्वामींचा पहाटे 4 वाजता पाय पडला. आणि पाय पडल्यानंतर रामानंद स्वामींना सकाळी सकाळी वेगळं काहीतरी जाणवल्यामुळं दचकून रामानंद स्वामी माग सरकले आणि त्यांच्या मुखातून एक वाक्य गेलं, हे राम. कबीर महाराज उठले, म्हणले झालं माझं काम, झालं म्हटले माझं काम. दर्शन घेतलं. हे बघा म्हटले रामानंद स्वामीजी, तुम्ही मला शिष्य करून घ्या अगर नका घेऊ, पण आजपासून तुम्ही मला एक नाम दिलंय, तुम्ही मला एक मंत्र दिलाय, तो म्हणजे राम. कबीर महाराजांनी अवघ जीवन भविष्यामध्ये राम नाम केलं. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनुवा मनुवा खेती करो हरे राम की. मनुवा खेती करो हरे राम की. मनुवा कबीरा सुनो भाई साधो, भक्ति करो हरि राम की, खेती करो हरि राम की. हो करो हरि नाम की, भक्ति करो हरि नाम. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 राम, श्याम 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 बोलो, श्याम. हाँ बोलो राम 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 बोलो, श्याम 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 मनुवा मनुवा खेती करो हरे राम की. मनुवा खेती करो हरे राम. त्या कबीर महाराजांनी आपलं अवघ जीवन त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये व्यतीत केलं. महाराज, त्या कबीर महाराजांनीच एक दोहा लिहिलाय. कबीर महाराज म्हणतात की अलीकडच्या अलीकडच्या पिढीतल्या
लोकांचं नामस्मरण कसं आहे पहा. माला तो कर्मे फिरे, माला तो कर्मे फिरे, जिव्हा फिरे मुख माही, मनुवा तो चहुदिस फिरे, येतो सुमरण नाही. अलीकडे काय होतंय महाराज, आपण नामस्मरण करतोय, श्रीराम जय जय राम. माला तो कर्मे फिरे, जिव्हा फिरे मुख माही, मनुवा तो चहुदिस फिरे, येतो सुमरण नाही. भजन चाललंय, श्रीराम जय राम. सप्ताहाचा पहिला दिवस आहे, महाराजांनी बरं कीर्तन केलं. पाटील साहेब, वर्गणीचं कसं काय काय नियोजन कमी पडलं तर सांगा. श्रीराम जय राम. महाराज भजन चाललंय पण मन चित्त जागेवर नाही. महाराज संत म्हणतात थोडीच भक्ती करा, परंतु अंतःकरणयुक्त भावातनं करा. श्रोते हो ऐका, खर तर काही भार आहे ना त्या देवावरती टाकला पाहिजे. घालो निया भार राहिलो निश्चिंती, त्या देवावरती भार टाकला पाहिजे, देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. देव सगळ्यांचं भलं करतो, देव सर्वांचं कल्याण करतो. तुमचा देवावरती विश्वास आहे का हो श्रोते हो? तुमचा देवावर विश्वास आहे का? हो म्हणा नाहीतर नाही म्हणा, आहे ना? असलाच पाहिजे महाराज. तुम्ही पवित्र कुळामध्ये जन्म घेतलाय, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज देवावरती भार टाकायचा. देह समर्पित देवा, भार काहीच न द्यावा. एकदा काय झालं, एक राजा होता राजा, आणि त्या राजाच्या सोबत एक प्रधानजी होता. आणि तो प्रधानजी काय करायचा, दिवसातनं 10 ते 15 वेळा एक वाक्य म्हणायचं, देव सगळ्यांचं भलं करतो, देव सगळ्यांचं कल्याण करतो. सारखं म्हणायचं दिवसातनं 15-20 वेळा. राजाला बरं वाटायचं, माझ्या सोबत असणारा प्रधानजी पॉझिटिव्ह आहे, माझ्या सोबत असणारा प्रधानजी होकारार्थी बोलतो. राजाला बरं वाटायचं. एकदा काय झालं, राजाचा उजव्या हाताचा अंगठा इथून कट झाला. राजाचा अंगठा, तुमचं लक्ष आहे ना, कट झाल्यानंतर राजा प्रधानजीच्या जवळ गेला आणि प्रधानजीला म्हटला, प्रधानजी अहो माझा अंगठा तुटला. असं म्हटल्यानंतर प्रधानजी म्हणला, देव सगळ्यांचं भलं करतो, देव सगळ्यांचं कल्याण करतो. असं म्हटल्यानंतर राजाला राग आला. राजा म्हणला, माझाच खातोय, माझाच पगार, माझंच सगळं, मला उलट बोलतोय. राजाला राग आला. राजा म्हणला, ह्याचे हातपाय बांधा, तोंडाला पट्टी लावा, ह्याला 4 दिवस बंद करा. म्हणजे अजिबात जेवायला देऊ नका. म्हटलं माझा अंगठा तुटलाय, माझं ठसठस करतोय, म्हणतोय की देव सगळ्यांचं भलं करतो. प्रधानजी जाता जाता तोंड बांधत असताना प्रधानजी म्हणला, राजाजी देव सगळ्यांचं भलं करतो. त्याला चांगला बंदिस्त केला आणि खोलीमध्ये टाकला. 2 दिवस होऊन गेले आणि 2 दिवसानंतर राजा म्हणला, उजव्या हाताचा अंगठा तुटलाय पण शिकार काही थांबता कामा नाही, उजव्या हातानं डाव्या हातानं प्रॅक्टिस करायचं म्हटलं. आता जंगलामध्ये गेला महाराज धनुष्यबाण घेऊन, आणि जंगलात गेल्यानंतर सावज बघायचा, पक्षी बघायचा, डाव्या हातानं बाण मारण्याचा प्रयत्न करायचा, पण तो उजवा असल्यामुळं डाव्या हातानं काही त्याचा बाण बसत नव्हता. जंगलामध्ये इकडे तिकडे फिरायला लागला. त्याला खूप वाईट वाटलं. म्हणला आपला अंगठा तुटला, आता आपलं अवघड विषय. आणि त्या जंगलामध्ये फिरत असताना त्याच जंगलामध्ये भिल्ल समाजाची एक मोठी यात्रा भरली होती महाराज, भिल्ल समाज. आणि त्या भिल्ल समाजाच्या देवीच्या समोर त्यांना एक नर बळी द्यायचा होता. इको पूर्ण कमी करा. त्यांना एक नर बळी द्यायचा होता आणि तो नर शोधतच होते. त्यांना नवीन माणूसच पाहिजे होता. राजा आपला असा चाललाय धनुष्यबाण घेऊन. राजा असा पुढनं आला. 2-3 जणांनी राजाला उचलला आणि घोड्यावर बसवला. घोड्यावर बसवल्यानंतर पुढे वाजंत्री वगैरे, घोडं वाजंत्री, सनई चौघडे, भव्य दिव्य असं राजाची मिरवणूक झाली. राजाला काय माहिती पुढे गेल्यावर आपला कार्यक्रम होणार आहे ती. राजा आपला घोड्यावरती बसलाय महाराज.
2 तासाची मिरवणूक झाली. मिरवणूक झाल्यानंतर राजाला घोड्यावरून खाली घेण्यात आलं. एका व्यक्तीनं राजाच्या कानात सांगितलं, आमची ही देवी आहे आणि देवीच्या समोर आम्ही दरवर्षी एक नर बळी देत असतो, या वर्षीचा बळी तुम्ही आहे. असं म्हटल्यानंतर राजाचे हातपाय थरथर थरथर कापायला लागले. राजा दर्शनाला गेला आणि दर्शनाला जात असताना एका व्यक्तीचं रक्ष राजाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर गेलं. ते म्हणला, बाबा बाहेर या, बाहेर या. म्हटलं, बाहेर या. आमच्या देवीला अर्ध बळी चालत, देवीला पूर्ण बळी लागतो म्हटले. जा म्हटले घरी. डीजेन बँडन घोडन वाजन तरी सगळं वाया गेलं म्हटले. आधी सांगायचं ना म्हटलं, कळत नाही का तुला म्हणले. जा घरी. बघताय काय, राजा 20च्या स्पीडनं घरी पळत आला. घरी पळत आला, सगळ्या राण्यांना बोलवून घेतलं. म्हटलं, काय सांगू, मी वाचलो बरं का, आज काय मी माघारी आलो नसतो. आणि असं झाल्याच्या नंतर महाराज राजाच्या लक्षात आलं, प्रधानजी हातपाय बांधून ठेवला होता. त्याला बाहेर काढा म्हटला प्रधानजीला. प्रधानजीला बाहेर काढण्यात आलं. प्रधानजी जवळ आला. तोंड उघडल्या उघडल्या प्रधानजी म्हणला, देव सगळ्यांचं भलं करतो. असं म्हटल्यानंतर प्रधानजीचे हातपाय सोडले. प्रधानजीला राजा विचारतोय, अहो असा असा प्रकार घडला. म्हणले, मी काय आज वाचलो नसतो, मी काय माघारी आलो नसतो, माझा आजचा दिवस शेवटचा झाला असता. असा असा प्रकार झाला. प्रधानजी म्हणला, देव सगळ्यांचं भलं करतो. राजा म्हणला, अहो प्रधानजी तुम्ही असं का बोलताय. प्रधानजी म्हणला, राजाजी तुम्ही माझे हातपाय बांधून जर आत टाकलं नसतं तर आजच्या शिकारीला मी तुमच्या सोबत आलो असतो. तुमचा अंगठा तुटला म्हणून तुम्ही वाचला असता आणि मी घावलो असतो. देव सगळ्यांचं भलं करतो, देव सगळ्यांचं कल्याण करतो. फक्त त्या देवावरती महाराज विश्वास असला पाहिजे. म्हणून त्या देवाचं नामस्मरण अखंडितपणे केलं पाहिजे. आणि ते नाम कोणतं आहे. ते राम नाम राम नाम ते राम नाम होई श्रवणा. ते राम नाम राम नाम ते राम नाम होई श्रवणा. ते राम 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 नाम राम नाम होईल श्रवणा. ते राम 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 नाम होईल श्रवणा. ते राम नाम राम नाम ते राम नाम होईल श्रवणा. ते राम नाम राम नाम ते राम नाम होईल श्रवणा. ते राम 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 नाम होईल श्रवणा. ते राम 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 नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. एरवी जे आपण पंगती करतो ना त्याला फक्त पंगत म्हणतात, पण या सप्ताहामधल्या ज्या पंक्ती चालू आहेत ना त्याला संत पंगत असं महाराज म्हणतात. का तर आपण त्या संतांच्या संगतीत आता 8 दिवस असणार आहोत. आणि त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर रामापेक्षा वेगळं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही. पण श्रोतेहो ऐका, त्यांच्या संगतीत जाण्यासाठी आपल्या मनातला मोठेपणा, आपल्या मनातला अहंकार कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे. अहंकार षडरिपू जेव्हा आपण बाजूला ठेवू ना तेव्हा महाराज आपण हरीचे दास होऊ. तेव्हा आपण महाराज त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या महाराज जवळ जाऊ. ऐका, अनगडशा फकीर नावाचे एक फकीर होते आणि ते देहू लोहगाव या भागामध्ये फिरायचे. आणि देहू लोहगाव या भागामध्ये फिरत असताना त्यांच्याकडे एक वाडगं होतं, त्यांच्याकडे एक कठोरा होता. आणि त्या कठोराला त्यांनी आज्ञा दिली ना की यामध्ये कुणी जरी धान्य टाकलं तरी कठोरा काही भरणार नाही. बरीच लोक महाराज त्यामध्ये धान्य टाकायचे पण कठोरा काही भरायचं नाही. ते अनगडशा फकीर, मलंग फकीर बाबा मलंग फकीर करत त्या भागामध्ये फिरायचे. ते योगी होते. एकदा काय झालं, देहू गावामध्ये त्यांचा गवगवा पोचला. आणि देहू गावामध्ये गेल्यानंतर देहू गावातील असणारे ते रामेश्वर शास्त्री मंबाजी यांनी अनगडशा फकीरांना एक पत्र लिहिलं
की अनगड शहा तुम्ही आमच्या गावामध्ये या. आमच्या गावामध्ये तुकाराम नावाचे एक व्यक्ती आहेत, ते स्वतःला संत म्हणून घेतात, जरा एकदा त्यांची परीक्षा घ्या. म्हणून अनगडशा फकीर देहू गावामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या कठोऱ्याला आज्ञा दिली, हे बघा यामध्ये कोणी जरी धान्य टाकलं तरी कठोरा काय भरणार नाही. गावातली बरीच लोक त्यामध्ये धान्य टाकायची, कोण पीठ टाकायचं, कोण तांदूळ टाकायचं, पण कठोरा काय भरायचा नाही. प्रत्येक व्यक्ती महाराज त्या असणाऱ्या अनगडशा फकीरांच्या पाया पडायचा. असं करत 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 अनगडशा फकीर 5 वाजता तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घराच्या बाहेर उभं राहून म्हटले, महाराज घरात आहेत का? फकीर तुमच्या दारामध्ये आलाय, काहीतरी वाढा. आणि असं म्हटल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी शेजारच्या घरातनं पीठ मागून आणलं होतं आणि मागून आणलेलं पीठ महाराज पातेल्यामध्ये ठेवलं होतं आणि तुकाराम महाराजांची गंगा नावाची कन्या घरामध्ये होते. बाहेरून आवाज येतोय, घरात काही असेल तर वाढा. आणि तिच्या पायामध्ये पिठाचं पातेलं ठेवलंय. गंगा आजूबाजूला बघते, आई बघते का, आणि हळूहळू हळू ती अशी खाली वाकली आणि खाली वाकून गपचूप मध्ये तिनं मुठभर महाराज पीठ हातामध्ये घेतलं आणि पीठ हातामध्ये घेतलेलं त्या ठिकाणी महाराज असणारे जिजाऊ मासाहेबांनी बघितलं, त्यांनी हातावरती फटका मारला, खाली टाक. अगं दुसऱ्याच्या घरातनं पीठ मागून आणलंय, संध्याकाळी काय खाशील? म्हणून महाराज तिच्या हातातलं पीठ खाली पुन्हा एकदा पातेल्यामध्ये पडलं. परंतु बोटात नखात जेवढं का पीठ अडकलं होतं ना, तेवढं पीठ घेऊन ती असणारी गंगा नावाची तुकाराम महाराजांची कन्या बाहेर गेली आणि अनगडच्या फकीरांच्या असणाऱ्या कठोऱ्यामध्ये तिनं पीठ असं झाडलं. पीठ झाडल्याबरोबर दिवसभर त्या कटोऱ्यात जे जे धान्य टाकलं होतं, जे पीठ टाकलं होतं, ते पीठ सगळं असं बाहेर यायला लागलं, सगळं बाहेर यायला लागलं. अनगडच्या फकीरांच्या लक्षात आलं, काय चीज आहे ही, मोठी चीज असल्यामुळं अनगडच्या फकीर महाराज गंगेचं दर्शन घेतलं आणि त्या गंगेलाच म्हणायला लागले, तुकाराम महाराज. गंगा म्हणाली, आय एम नॉट तुकाराम, माय डॅडी इज तुकाराम. म्हणले माझ्या पाया पडू नका. म्हणले तुकाराम महाराज कुठे आहेत? ते भंडारा डोंगरावरती आहेत महाराज. कधी येतील? येतील उद्या. त्यांची यायची काय गॅरंटी नाही, त्यांची वाट बघत बसू नका. अनगडशा फकीर महाराज तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी भंडारा डोंगरावरती गेले. त्यांच्या मनातला असणारा अहंकार, त्यांच्या मनातला असणारा द्वेष त्यांनी बाजूला ठेवले आणि तुकाराम महाराजांच्या संगतीत अखंडितपणे गेले. मनातला मोठेपणा बाजूला ठेवून त्यांनी सेवा केली आणि देवाला आवडती ती म्हणजे सेवा. सेवा ते आवडी, उच्चारावे नाम, भेदा भेद काम, निवारोणी अभंगाचं 3रं चरण. कामारे बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक ते भले. ऐका श्रोते हो, तुमच्या मनातला मोठेपणा निघून जावा असं वाटत असेल ना, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, एकदा तरी महाराज आपण चालत वारी केली पाहिजे. महिला भगिनी, कोण कोण पंढरपूरला गेले त्यांनी हात वरती करावं. पंढरपूरला कोण कोण गेले हात वर करा. 1500 रुपये लवकर हात वर करा. कोण कोण गेले? अहो तुम्ही चालत जायचं ठरवलं तरी पोचाला महाराज, एवढ्या जवळ आहे महाराज तुम्ही. अहो हाफ तिकीट आहे ना, एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे का नाही? हाफ तिकीट आहे ना, कधी बंद होईल याची गॅरंटी नाही. आता 1500 वरच जागा आली. पुरुष वर्ग 75च्या पुढे तुम्हाला सुद्धा फ्री आहे का नाही? गेलं पाहिजे. एकदा काय झालं, आमच्या लोणंद भागातले एक बाबा, त्यांना आळंदीला दर्शनाला जायचं होतं, माऊलींच्या दर्शनाला, आणि ते एसटीत बसले आमच्या कोपर्ड्याच्या स्टँडवर. आणि महाराज कोपर्ड्याच्या स्टँडवर बसल्याच्या नंतर त्यांना जायचं होतं आळंदीला आणि एका एसटीत बसले. लोणंद मध्ये आल्याच्या नंतर एसटी आली फलटणला. जायचं होतं, रूट लक्षात येतो ना तुमच्या, जायचं होतं आळंदीला, मग सासवडकडे जायची ना, गेली पाहिजे ना एसटी. एसटी आली फलटण मध्ये. फलटण मध्ये एसटी थांबल्यानंतर ती म्हातारं मास्तरांना म्हणते, मास्तर हे बघा मला आळंदीला जायचं, जरा सासवड वगैरे झालं, दिवे घाटा आला की मला मग सांगा, मी पिशवी तयार करून ठेवतो. मास्तर म्हणले, ओ बाबा उतरा खाली, फलटण आलंय म्हणले, इकडे पंढरपूर एसटी चालली म्हणले, उतरा खाली, तुम्हाला आळंदीला जायचंय ना. म्हातारं 75च्या पुढचं होतं. म्हातारं काय म्हणलं माहितीये का? मास्तर असू द्या की म्हटले, आता पंढरपूर करू, त्र्यंबक करू, देहू करू, आळंदी करून मग घरी येऊ, कुणाला पैसे द्यायचे? मोकळंच फिरायचंय ना महाराज. हे मोकळं भजन महाराज, मोकळी नामस्मरण प्रत्येकानं केलं पाहिजे. ऐका, एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. मला तुमच्या समोर उभा राहिलेला महाराज वारीतच तयार झालाय. ऋषी दादा खरं पाहता मी पकवाज आहे. खूप वर्ष, बऱ्याच म्हणजे आमच्या आजोबांनी आहे ना, आज खरं आजोबा आले नाही तिथं, आमच्या आजोबांनी लहानपणापासून महाराज गावचा वर्ष श्राद्ध कुणाचा असू दे, सप्ताह असू दे, काकडा आरती असू दे, कार्तिक स्नानातली, गणपती बाप्पा, दुर्गा देवी वाजवायला मीच,
दुसरीत असल्यापासून मी तबला पकवाज महाराज वाजवलाय, दुसरीत असल्यापासून. आणि माझ्या ऍडजस्टमेंटनं भजन असायचं. मी म्हणलं ना 10ला बंद की बंद, मी म्हटलं 11ला बंद की बंद. बऱ्याचदा मला आठवतंय, माझा एक फोटो आहे महाराज, मी तबल्यावर असा पिंगत झोपलो होतो. आणि तसा एक महाराज फोटो आहे. लहानपणापासून परंपरा आली, अखंडितपणे महाराज वारीची परंपरा आहे. माऊलींच्या सोहळ्यामध्ये रथामागे 98 नंबरची आपली दिंडी आहे आणि त्या दिंडीमध्ये आम्ही अखंडितपणे चालत असतो. कधी जर तुम्ही या भागामध्ये आला तर आमच्या 98 नंबर बघा, त्या दिंडीमध्ये महाराज तुम्हाला मी दिसेल. एकदा तरी दिंडी केली पाहिजे महाराज. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, वारीला जायच्या आदल्या दिवशी वजन चेक करायचं. वजन जर 50 असेल, माघारी आल्यानंतर जर 52 किलो भरलं नाही, लक्षात येते ना तुमच्या महाराज. एवढी मजा आहे महाराज त्या दिंडीतली, त्या वारीतली. अहो तुम्ही आळंदीतनं चालायला सुरुवात केली, तुम्ही पुण्यात आला ना, पुणे तिथं काय नुसता हात करायचा, समोसा, वडापाव, राजगिऱ्याचे लाडू, विक्स, बाम, डोक्याची गोळी, सर्दीची गोळी, काय मागूच नका, एवढं सगळं मिळतं महाराज तिथं. आम्ही आळंदीतनं चालायला सुरुवात केली, मागच्या वर्षीचा प्रसंग सांगतो. आणि पुण्यामध्ये आलो, महर्षी नगरला आमच्या दिंडीचा मुक्काम असतो. आणि पहिलाच दिवस हो चालायचा. जामखेड भागातल्या 50 महिला आमच्या दिंडीमध्ये चालतात. वारी सांगतोय मी तुम्हाला. आणि एक कार्यकर्ता, मी असा फेटा घातला होता, पहिलाच दिवस होता. एक कार्यकर्ता माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुमच्या दिंडीला काय वाटप करायचंय, वाटप करू का? काय विचारताय म्हणलं, करा ना, असू दे. आम्ही दिंडी बाजूला घेतली, एका कट्ट्यावरती महाराज दिंडी आमची बसली. काय बघताय महाराज, समोसा आला, एक समोसा सर्वांनी खाल्ला. वडापाव आला, एक वडापाव खाल्ला. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. आम्ही आपलं म्हणलं चला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, नाहीतर म्हणलं दिंडी इथं झोपायची, पहिला दिवस आहे म्हटलं, दिंडी पुढे नेली पाहिजे. आणि सगळी माणसं अशी प्रेमानं एकमेकाकडे बघत वडापाव खात होती. म्हणलं चला चला उठा. तो मग कार्यकर्ता म्हणला थांबा महाराज, जरा दिंडीला राजगिऱ्याचे लाडू वाटायचे, जरा विक्स वाटायचे, मग जरा दिंडी हलवा. राजगिऱ्याचे लाडू दिले, विक्स दिले. म्हणलं येऊ का? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, चला 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 म्हणलं, उठा, उभं राहा. एक कार्यकर्ता माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुमच्या दिंडीला रेनकोट वाटायचे. मला रेनकोट, थांबा जरा. आणि रेनकोट म्हटल्यानंतर बघताय काय महाराज, एक लाईन पुरुषांची, एक लाईन महिलांची, एल एक्सेल डबल एक्सेल, जसं माप बसल तसा सगळ्यांनी रेनकोट घातला महाराज. 5 मिनिटात पांढरी दिंडी निळी झाली. सगळ्यांनी रेनकोट घातले. आणि रेनकोट घातल्यानंतर महाराज त्या जामखेड भागातल्या 2 महिलांच्या मी चर्चा ऐकल्या. एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणत होती, अगं काय मजा आहे ग, उगाच आपली पोरं पुण्याला कामाला येत नाहीत, पुणे तिथं काय पुणे. दुसरी म्हणली पुण्याचा नादच नाही करायचा. तिसरीला हुशार होती, ती म्हणली मला तर असं वाटतंय पुण्यातनं दिंडी पुढंच नाही गेली पाहिजे, इथंच बरं वाटतंय, म्हणजे इथंच दिंडी थांबली पाहिजे. लय भारी म्हणली, काय मजा आहे ग म्हणली, घरी आपल्याला कोणच विचारत नाही, इथं आल्या आल्या म्हणली वडापाव, समोसा, राजगिऱ्याचे लाडू, काय मजा आहे ग म्हणली. चौथी लय हुशार होती, ती म्हणली अगं तुला पुण्याचा महिमा माहित नाही. पुण्याचा महिमा असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणूनच ज्ञानेश्वरीत हरिपाठामध्ये लिहिलंय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना आहे का महाराज? ती पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या, पण एकदा तरी महाराज चालत वारीला त्या ठिकाणी गेलं पाहिजे, एकदा तरी चालत वारी केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही महाराज चालत वारी करा ना, आता बरीच लोक बघा आपल्याकडे तीर्थयात्रेला जातात. आता प्रयागराजला बरीच लोक गेली. महाराज मला सुद्धा एक व्यक्ती म्हणाला की महाराज तुमची प्रयागराजमध्ये आपण सोय केली, तुम्ही प्रयागराजला या. तुम्हाला काय म्हटलं महाराज, प्रयागराजमध्ये तुमची सोय केली, तुम्ही प्रयागराजला या.
मी त्याला एक वाक्य सांगितलं, म्हणलं दादा तुमचा जो हा महाकुंभ मेळा आहे ना तो 144 वर्षातनं आलाय. आमचा महाकुंभ मेळा दर जून जुलै महिन्यामध्ये अखंडितपणे असतो. आमचं अवघं जीवनच कुंभमेळ्यासारखं झालंय महाराज. म्हटलं आम्हाला प्रयागराजला येण्यापेक्षा वारी खूप महत्वाची वाटते, कारण आमचं अवघं जीवन विठ्ठलमय झालंय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे एक धरिला कंठी, आम्ही रखुमाईचा पती विठ्ठल, माय बाप चुलता विठ्ठल, भगिनी आणि भाता. तो पंढरीचा पांडुरंग आहे ना, तो पाटील आहे. पाटील तो आपली काळजी करतो. प्रत्येक गावामध्ये पूर्वी आहे ना एक पाटील असायचा महाराज. तो पाटील काय करायचे माहितीये का, जर घरातल्या कुणाचं लग्न असेल ना तर त्या व्यक्तीला थोडंसं धान्य द्यायचं, त्याला पैसे द्यायचे आणि त्याला सांगितलं जायचं पोरीचं लग्न चांगलं कर, आणि लग्न झाल्यानंतर मग मला पैसे. एखाद्याचं घराचं काम सुरू झालं तर त्याला थोडेफार पैसे दिले जायचे, घराचं काम चांगलं कर आणि मग मला पैसे दे. आता पाटील राहिलाय का? आता प्रत्येक माणूस पाटील झाला. पण माझ्या वारकरी संप्रदायात आजही एक पाटील आहे. त्या पाटलाचं नाव आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. विठोबा
तेथे रामचा होईना तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगते संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. पंढरपूरच्या जवळ एक आरण नावाचं गाव आहे. त्या आरण गावचे एक संत आहेत. त्यांचं नाव काय हो श्रोते हो? हा, सावता महाराज. त्या सावता महाराजांनी पंढरपूरला जाण्याचा अट्टहास कधीच ठेवला नाही. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या आजूबाजूच्या गोष्टीमध्येच ऋषी महाराज त्यांनी भगवंत पाहिला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यामध्ये आपण कधी भगवंत पाहिला नाही. सावता महाराजांना पंढरपूरला जाणं सोपं होतं. 25-30 किलोमीटरचं अंतर होतं. चालत गेले असते, बैलगाडीनं गेले असते, सायकलनं गेले असते, पण त्यांनी पंढरपूरला जाण्याचा अट्टहास कधी ठेवला नाही. तर त्यांनी आजूबाजूच्या गोष्टीमध्ये भगवंत पाहिला. आणि तेच सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे. लसूण मिराची कोथिंबीरा, लसूण मिराची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा, ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई. मोठनाडा विहीर दोरी राम, पुरुष वर्ग. मोठनाडा विहीर दोरी, अवघी व्यापिनी पंढरी, अवघी व्यापिनी पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. काय होतंय, तुमचा पकवाचा आवाज आला की आमचा आवाजच दबतोय. आणि त्यात त्यांनी काय केलंय, आवाज वाढव डीजे तुझा तुला आईची शपथ. आणि ते डीजेचे साऊंड असल्यामुळे ते पकवाजाचा धूम वाजल्यानंतर आमचा आवाजच महाराज त्या ठिकाणी गायब होतोय. मला काय सांगायचं होतं, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी. आपण कधी म्हणलो का ओ महिला भगिनी, आपण कधी म्हणलो का? आपण लसूण मिरची कोथंबिरी भजन करत करत महाराज भोजन बनवलं पाहिजे. बरं तुम्ही मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी कधी म्हटला का? अहो महाराज, एवढ्या आधुनिक गोष्टी आपल्याकडे आता आल्या. पूर्वीच्या काळी महाराज जेवण बनवायचं झालं ना, तर सकाळी सकाळी महिला भगिनींचा एक कार्यक्रम असायचा. कोणता कार्यक्रम? दळण्याचा, जात्याचा कार्यक्रम असायचा. जातं राहिलं नाही. जात्यानं जाताना सांगितलं पण नाही जातो म्हणून, न सांगता निघून गेलं ते जात. आता प्रत्येकाच्या घरात घरघंटी आली आहे. दळण काढायचं, त्या घरघंटीत टाकायचं, पाहिजे तसं दळण येते महाराज. नंतरचा कार्यक्रम असायचा चूल पेटवायचा, त्यासाठी जळण. आता जळण राहिलंय का? 850चा गॅस आहे महाराज आता. अहो कांदा कापायचं यंत्र आलं, चपाती बनवायचं यंत्र आलं. महिला भगिनी एवढे यंत्र तुमच्या सोबत आले, तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण काय करत? अहो पुरुष वर्ग करता, वा वा छान आहे.
नामस्मरण केलं पाहिजे महाराज, भक्ती केली पाहिजे. पुरुष वर्ग, पूर्वीच्या काळी मोठेनं पाणी द्यावं लागायचं. आता मोठ राहिली का? आता बैल राहिलेत का? नाही, आता फक्त बैल एकाच ठिकाणी आहेत. कुठं? पाटलांचा तिकडच बैल राहिलेत महाराज. बैलगाडीच्या ठिकाणीच, बैलगाडाच्या ठिकाणीच बैल राहिलेत महाराज. एवढ्या आधुनिक गोष्टी आपल्या सोबत आल्या तरी सुद्धा महाराज आपण नामस्मरण भक्ती करत नाही. आता फक्त एकत्र यंत्र यायचं राहिले, माणसं जेवायला घालायचं. असं आमच्यासारखे दाजी बेजी पाहुणे देऊ नको आलं का नाही? काय का आता पाहुण्याचं गाव आहे, आमच्या बहिणीचं गाव आहे. दाजी आले की दाजींना म्हणायचं, दाजी हात धुवून घ्या. दाजी आडवा करायचा, जेवायच्या मशनीत घालायचा, पान खाऊनच गडी बाहेर पडला पाहिजे. वास कुठलं यंत्र? माणसं जेवायला घालायचं. शतगणी अल्प आयुष्य मानवी देह, शतगणी लेते अर्ध रात्र काय, शतगणी लेते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग जय, काय भजनाची उरलेते पाहे ना, काय आसे उरलेते पाहे, राम नाम स्वरादी, राम राम स्वरादी, राम राम स्वरादी, राम नाम स्वरादी. अल्प आयुष्य मानव देह, शतगणी लेते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरलेते पाहे गा, उरलेते पाहे गा. त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिले. किती वर्षाचं? संपवणार आहे 10 मिनिटात, थोडस बोला. किती वर्षाचं आयुष्य दिले? 100 वर्षाचं. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष महाराज अंधार असतो. त्या अंधारात आपण नामस्मरण करत 100 वर्षातले 50 वर्ष निघून गेले. अहो, कीर्तन संपल्यानंतर 11 नंतर कोण नामस्मरण करते महाराज? कोणच नाही करत. महाराज करत नाही तर कोण अंधारात नामस्मरण करते? कोण नाही करत. राहिले 50 वर्ष. त्यात बालत्व, पीडा, रोग, क्षय. 3 वर्षापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये, भारतामध्ये एक आजार येऊन गेला. त्याचं नाव काय? हा, या असं मांडीला लावून बसत होता का? अहो, सकाळी रामभाऊंच्या हातात हात दिला आणि 5 वाजता जर रामभाऊ पॉझिटिव्ह निघाले, गडी अर्धा गाढ व्हायचा. अहो, काय होतंय? अहो, काय सांगू तुम्हाला. 1 महिना चौकात गेलो नाही. रामभाऊ माझे वर्ग मित्र हो. आम्ही एका बेंचवर 10वी सोडवली. आम्ही एका लय प्रेमाचं नातं. आणि रामभाऊ भेटले, मला राहवलंच नाही. त्यांच्या जवळ गेलो, त्यांना मिठी मारली, हातात हात दिलं, आणि रामभाऊ पॉझिटिव्ह निघालं. जसं रामभाऊ पॉझिटिव्ह निघालं तसं हो गारटलं. काय होतंय तुला? मला चवच लागना. मला कसं नसच होतंय. आणि आपली सातारची माणसं राखट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा मोडेल. हा, आपली माणसं लय खान कोण म्हणतात. काय झालं 3 वर्षापूर्वी? अहो, आम्ही कुणाला म्हणलं का नाही येताय का भाषणाला? नको बाबा, घरातच बरे, बाय बाय. माणसं युट्यूबवर भजन कीर्तन केलं, पण महाराज कोण सुद्धा बाहेर आलं नाही. आणि त्या रोगातनं सुद्धा महाराज कोणी सुद्धा नामस्मरण घेतलं नाही. म्हणून राम राम स्मराधी. महाराज थोडासा वेळ त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी काढला पाहिजे. आणि संत आपल्याला वेळोवेळी जागा करण्याचं काम करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांसाठी एक ओवी लिहिली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते जे सूर्य जैसे सोज्वळ, परिते आस्तवे केडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ ते न पुरे, मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे, हे निशंकपणे संपा खरे पंचानन. संत सूर्यासारखे सोज्वळ आहेत, पण त्या सूर्याला एक शाप आहे. कोणता शाप आहे? तो सकाळी उजाडतो आणि संध्याकाळी मावळतो. संत तसेत का? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. आजही संतांचं नाव आहे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. बर, चंद्र
चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण आहे. हो, एरवी पूर्ण आहे का? कधी टिपका आहे, कधी अर्धा आहे. पण माझे संत आपल्यासाठी अखंडितपणे महाराज पूर्ण आहे. मेघ, मेघ म्हणजे पाऊस. मेघ उदार परी ओसरे. आता पडायची गरज आहे का? आता दिवस आहेत का? मागच्या वर्षी तर काय सांगू तुम्हाला महाराज, मी एवढ्या उत्साहानं आलो हो. हे जागराचं कीर्तन होते की दादा महाराज, एवढ्या गडबडीनं आलो. गावची आमच्या यात्रा होती हो, हनुमान जयंतीची. आणि ती यात्रा सोडून मी इथं आलो उत्साहानं मोठा. असं आलो महाराज, मी आलो काय पावसाला घेऊन आले ग. हे धो 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 रप 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 पाऊस महाराज. मला आठवते महाराज, ही सगळी लोक आहेत ना, ही सगळी लोक आम्ही तेवढ्यात बसलो होतो सगळे आत. म्हणजे माझ्या पायात सुद्धा लोक होते. मला खरं तर नामदेव महाराजांचाच फील येत होता. म्हणजे नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायचे बघा, आणि त्या वाळवंटात सगळी वारकरी मंडळी त्यांच्या पायात यायचे आणि सगळी लोक प्रेमानं बसायचे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई साथ द्यायचे आणि देव नाचता हो नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा पितांबर गळायचा एवढा महाराज देव नाचायचा. आमच्यात महाराज पूर लोक नाचत नाहीत, देवाचं काय महाराज घेऊन बसला. मी काय सांगत होतो तुम्हाला, काय सांगत होतो? हा, कीर्तन म्हणा की. कीर्तन सांगत होतो महाराज. अल्पायुष्य मानवाचा देह आहे, भजन केलं पाहिजे महाराज, नामस्मरण केलं पाहिजे. कारण संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात. जगजोगी जगजोगी जग जाग बोलती, जाग जाग बोलती हो. जगजोगी जगजोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. टाळी वाजवा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जागता जगदेव राखताई बाब, जागता जगदेव राखताई बाब. अवघा क्षेत्रफळ पूजा वाच कळ, अवघा क्षेत्रफळ पूजा वाच कळ. पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. बहुताची सापेरा आला सापेरा आलाया जगला. नका घेऊ बाल धर्म तोच चाल. नका घेऊ बाल धर्म तोची सार. तुका मागे दान द्यावे दियानंद, तुका मागे दान द्यावे दियानंद. मागे दान द्यावे दियानंद. तुका मागे दान द्यावे दियानंद. जगजोगी 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 जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. 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 हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल. तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे टाळी पहिला दिवस आहे. 3 तपपूर्तीचा सोहळा चालू आहे महाराज. सर्वांनी भजन करायचंय. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी काळ बांधून नेईल. जनार्दनी आमचं काय बाजाईल. जनार्दन आमचे काय बघाईल. पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल बोल तो बेका. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो बेका. पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो.
आंबा उभी कर ठेवोनी कटी एका जनावरी आंबा देवानी कटी हो बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला आंबा बाई माऊलीचा बुधो बोला आंबा बाई माऊलीचा उदा बोला बाबाई माऊलीचा हो उदा बोला बाबाई माऊलीचा हो अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावाले सावध होई भजनी लागा देव करा कैवाले माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात. त्या संतांनी सांगितलेल्या वचनाचं आपण आचरण करूयात. असो तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य एकदा आयोजक संयोजक नियोजक सर्वांचे या ठिकाणी दर्शन घेतो. ज्यांच्या माध्यमातून खरं पाहता मी या ठिकाणी आलो ते आपल्या गावातील सप्ताहाच्या नियोजन कमिटीतील असणारे श्री आमचे काटेदादा त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. तसेच आमच्या असणाऱ्या ठिकाणी दोन्ही बहिणी त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. या ठिकाणी असणारे आमचे पाहुणे श्री लक्ष्मणजी पवार आणि आमचे दाजी सत्यजित दाजी यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. तुम्ही सर्व असणारे आयोजक संयोजक मंडळी सर्व असणारे या ठिकाणी महिला टाळकरी मंडळी या सर्वांच्या ठिकाणी दर्शन घेतो. या मंडपात बसलेले देव मंडपाच्या बाहेर बसलेले महादेव त्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम